नमस्कार, मी प्रशांत कदम. कुठलाही सार्वजनिक प्रकल्प जनतेसाठी खुला करताना तो जणू एखाद्या राजकीय नेत्यानं जनतेला दिलेली भेट आहे, गिफ्ट आहे, अशा पद्धतीचा प्रचार करण्याची पद्धत आपल्याकडं गेल्या काही वर्षापासून वाढत चाललेली आहे. पण विचार करा की ATMमधून पैसे काढल्यानंतर तुम्ही कधी ATMचे आभार मानलेत का? किंवा ATMचं हे तुम्हाला गिफ्ट आहे असं मानता का? हा पैसा तुमच्या घामाचा, कष्टाचा असतो. तीच गोष्ट सार्वजनिक प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा आहे. हे प्रकल्प तुमच्या माझ्या पैशातून बांधले गेलेले असतात. गेल्या 2 दिवसापासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या मिसिंग लिंकची खूप चर्चा माध्यमांच्या मध्ये होतीये. हा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. तो इतक्या वर्षांनी का होईना पण पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनच. पण या सगळ्यामध्ये काही गोष्टींचा मात्र आपण विचार केला पाहिजे आणि या प्रकल्पाबद्दलच्या काही गोष्टी जाणून पण घेतल्या पाहिजेत. त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवात करूयात नावापासून. या प्रकल्पाचं नाव मिसिंग लिंक असं का आहे? कारण हा प्रकल्प जेव्हापासून एक्सप्रेसवे बांधायला घेतला तेव्हापासून मिसिंग आहे. म्हणजे MSRDCच्या वेबसाईटवरची माहिती आहे, 1995 सालीच राईट या संस्थेनं हा मार्ग सुचवलेला होता. म्हणजे पहिल्यांदा मलाही असं वाटलेलं होतं की कदाचित सध्याच्या एक्सप्रेस हायवेवरती जी वाहतुकीची कोंडी होतीये त्याला पर्याय म्हणून हा नवीन मार्ग शोधला गेलेला असेल. पण तसं नाही आहे. राईट्सनं ज्यावेळी एक्सप्रेसवेचं बांधकाम होणार होतं, त्याचं डिझायनिंग चालू होतं, त्याचवेळी हा मार्ग सुचवलेला होता. पण अर्थात त्यावेळी संसाधनं अपुरी, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ही आजच्या इतकी तरी नक्कीच प्रगत नव्हती. त्याच्यामुळं कदाचित हा मार्ग बऱ्याच लोकांना त्यावेळी अवघड वाटला असेल आणि त्यामुळं ती कल्पना त्यावेळी अर्धवट राहिली, सोडून दिली गेली. आणि एक्सप्रेसवे बांधताना लोणावळ्यापासून ते खोपोलीपर्यंतचा जो पट्टा आहे तो जुन्याच हायवेवरती वळवण्यात आला. पण त्याच्यामुळं झालं काय, तर मुंबईतून पुण्याकडे जाताना या एक्सप्रेस हायवेवरती सगळी घाटाची चढण मात्र प्रवाशांच्या नशिबात आली आणि त्याच्यामुळं अनेकदा वाहतूक कोंडीला सुद्धा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागला. आता इतक्या वर्षानंतर हा प्रकल्प जो आहे तो शेवटी पूर्ण होतोय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये 2010चा उल्लेख केला. 2010मध्ये ज्यावेळी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळी सुद्धा ही कन्सेप्ट पुढं आलेली होती. पण त्यावेळी 13 कारणं देत ती फाईल जी आहे ती बंद करण्यात आली, ज्याच्यावरती नंतर 2017मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुन्हा काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर आत्ता हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतोय. मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे, याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला. महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर मला आठवतं की मोपलवार होते आणि आनंद कुलकर्णी होते. मी त्यांना बोलवलं आणि मी त्यांना विचारलं की तुमचं मत काय आहे, हा का आपण करू शकत नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हे करू शकू. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे कागदपत्र घेऊन, सगळे स्टडीज घेऊन फाईल माझ्यासमोर पुटअप करा आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जस्टिफिकेशन माझ्यासमोर आणलं. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? मला साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदे साहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. आणि एक प्रश्न अजून होता की एवढं मोठं काम करायचं, याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठनं? त्यावेळेस मी सांगितलं की सेल्फ फायनान्स केला पाहिजे.
आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधनं आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठलंही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण त्याच्यातनंच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं. म्हणजे इतक्या वर्षांचं काम पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनच. हे काम काँग्रेसनं त्यांच्या 2-3 सरकारच्या काळामध्ये का पुढं नेलं नाहीये याच्याबद्दलचे प्रश्न पण आपण विचारले पाहिजेतच. पण काल फडणवीसांनी जो उल्लेख 2010चा केला, सुरुवात 2010 पासून नाहीये, 1995 सालीच ज्यावेळी हा एक्सप्रेसवे बनत होता त्याच वेळी हा मार्ग जो आहे तो सुचवला गेलेला होता. त्यामुळं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या प्रकल्पाच्या टोलबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या काहीशा अर्धवट आणि फसव्या देखील आहेत. म्हणजे असं भासवलं जातंय की बघा, इतका मोठा प्रकल्प हा जनतेसाठी खुला झालेला आहे, पण तरीसुद्धा एक्सप्रेसवेचा टोल जो आहे तो मात्र काही वाढणार नाहीये. किंबहुना जणू या प्रकल्पासाठी आपल्याला टोलच द्यावा लागणार नाहीये असं चित्र जनतेपर्यंत पोहोचते, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. MSRDC या प्रकल्प बांधणीमध्ये सहभागी आहे आणि या प्रकल्पासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा जो टोल आहे तो 15 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. दैनिक लोकसत्ताच्या वेबसाईटवरची ही बातमी आहे, ज्याच्यामध्ये एक्सप्रेसवेचा टोल जो आहे, खरं तर ज्यावेळी तो बांधला गेला तेव्हा सुरुवातीला 20 वर्षांसाठी तो होता, मग त्याची मुदत वाढत वाढत गेलेली आहे आणि आता 2045 सालापर्यंत ही टोल कलेक्शनची मुदत वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. कदाचित 8 लेन किंवा 10 लेन करण्याचं जे काम आता प्रस्तावित आहे एक्सप्रेसवेचं, त्याच्यासाठी जर पुन्हा अजून वाढ झाली तर ती 2060 पर्यंत होऊ शकते, अशा सुद्धा बातम्या सोशल माध्यमांनी दिलेल्या आहेत, अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना कोट करून. त्यामुळं ही बाब अतिशय महत्त्वाची लक्षात घ्या की हा पैसा जो आहे तो या टोलच्या माध्यमातून कलेक्ट केला जाणार आहे. म्हणजे शेवटी जनतेच्याच पैशातून हे सगळं काम जे आहे ते होणार आहे. आता कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं हे फार चांगलं कौशल्य आहे की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्या फार सोप्या करून सांगतात. पण कालच्या त्यांच्या भाषणामध्ये बघा की ज्यावेळी याचा उल्लेख आला की या सगळ्या प्रकल्पाचं फायनान्सिंग कुठून झालं, तर तेव्हा त्यांनी काही इंग्लिश शब्द वापरले. इक्विटी जी आहे ती आपण या टोल कलेक्शनमधून उभी करणार आहोत, किंवा हा प्रकल्प जो आहे तो कशा पद्धतीनं सेल्फ फायनान्स करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये डेप्ट फायनान्सिंग ही कन्सेप्ट त्यांनी वापरली. पण साध्या सोप्या शब्दामध्ये ते सांगू शकले असते की 15 वर्ष जनतेकडनं टोल वसूल करण्याची मुभा आपण या प्रकल्पाच्या निमित्तानं त्या कंपन्यांना दिलेली आहे. दुसरी गोष्ट, जर हा प्रकल्प मूळ एक्सप्रेसवेचा भाग होता आणि तो पूर्ण करायला इतकी वर्ष लागलेली आहेत, तर खरं तर इतका विलंब लागल्याबद्दल या सरकारनं आपल्याला खरं तर टोलमध्ये कपात केली पाहिजे, की आम्हाला हा टोल खरं तर कमी केला पाहिजे, कारण मिसिंग लिंक ही जनतेला आधीच मिळायला पाहिजे होती, पण ती मिळण्यामध्ये उशीर झालेला आहे. आणि कदाचित असंही असू शकतं की आत्ताचं जे टोल कलेक्शनचं एक्सपेंडिचर आणि त्याची जी रचना आहे ती कदाचित मूळ डिझाईननुसार सुद्धा असू शकते. म्हणजे प्रकल्प बांधलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही काटछाट केली तेव्हा, पण टोल वसुली मात्र नियमानुसार केली. देशातला सर्वात महागडा टोल हा एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि त्या दृष्टीने या सगळ्याचा विचार जो आहे तो आपण करायला पाहिजे. आता अजून एक बाब, काल काही माध्यमांच्या मध्ये याच्या संदर्भातल्या बातम्या आल्या की टोल या मिसिंग लिंकचं उद्घाटन होत असताना बैल कापला गेलेला आहे का, त्याच्या संदर्भातलं रक्त जे आहे ते सुद्धा कुठंतरी त्या बोगद्याच्या समोर दिसत होतं, पण कुणीही त्याच्याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं नाही आहे. आज लोकसत्ता या वर्तमानपत्राची हेडलाईन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे की हा बैल नेमका कशासाठी कापला गेला, अंधश्रद्धेतून कापला गेलेला आहे का, एखाद्या नव्या इतक्या महत्त्वाच्या रस्त्याचं काम करताना कुठली दुर्घटना घडू नये या समजुतीतून हा बैल कापला गेलेला आहे का,
याच्या संदर्भातलं अधिकृत उत्तर जे आहे ते मात्र कुणीही दिलेलं नाही आहे. त्यामुळं हा नेमका काय प्रकार आहे याच्याबद्दलची चर्चा होत राहील. अजून एक मुद्दा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या भाषणामध्ये हा प्रकल्प बांधत असताना अनेक देशांचं सहकार्य कसं लाभलं, म्हणजे जो केबल स्टेड ब्रिज आहे तो अतिशय उंच ब्रिज आहे आणि तो बांधण्यामध्ये 7 देशांच्या कंपन्यांचा सहभाग आहे याची यादी मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली. खरं तर जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत म्हणतोय, जेव्हा आपण मेक इन इंडिया असं कॅम्पेन चालवतो, तेव्हा आपल्याला अभिमान आपल्याच देशामध्ये सगळ्या गोष्टी बनल्याचा असायला हवा. अजून छान वाटलं असतं ऐकायला जर आपण आपल्याच मातीत बनलेल्या सगळ्या कंपन्यांची नावं या भाषणामध्ये ऐकली असती, पण तसं झालं नाही. त्याच्या संदर्भात म्हणजे ही गोष्ट अभिमानाची आहे का की 7 देशांची मदत आपल्याला घ्यावी लागली, याचाही आपण खरं तर विचार करायला पाहिजे. काय म्हणाले मुख्यमंत्री आपल्या भाषणात, ऐका. हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे. कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं. त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या. केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं. आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली. आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तैवानच्या कंपनीने केलं. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते. त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते. बिकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं. VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं. आणि यासोबत जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे. दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे. म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे. 24 तास CCTVच्या याच्यावर देखरेख आहे. नियंत्रण कक्ष आहे. हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे. आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. आता काल ज्यावेळी या मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार होतं, नेमकं त्याच वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. एकतर लॉंग विकेंड आणि त्याच्यामध्ये हा मार्ग जो आहे तो उद्घाटनासाठी रोखला गेल्यामुळं अशा पद्धतीच्या सगळ्या मनस्तापाला लोकांना सामोरं जावं लागलं. पण आता उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा या मिसिंग लिंकच्या दोनही बाजू आत्ता या क्षणापर्यंत तरी ओपन नाही आहेत. म्हणजे मुंबईहून पुण्याला जाणारा मार्ग जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे. पुण्यावरून मुंबईला येणारी जी मिसिंग लिंक आहे ते अजूनही ओपन करण्यात आलेली नाही आहे आत्ता या क्षणापर्यंत तरी. त्याच्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्याच्यात MSRDCचं म्हणणं असं आहे की काही काम जे आहे ते अजूनही राहिलेलं आहे. कदाचित उद्घाटनासाठी जो भव्य मंडप उभारण्यात आलेला होता तो काढण्याचं कामही अजून पूर्ण झालेलं नसेल, त्याच्यामुळं असेल. पण एकदा लोकार्पण झाल्यानंतर किमान दोन्ही बाजूंनी तो रस्ता तातडीनं सुरू करण्यासंदर्भातली काळजी घ्यायला पाहिजे होती, ती मात्र अजूनही घेतली गेलेली नाही आहे. आता या प्रकल्पावरून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये इन्फ्रामॅनची शर्यत जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये आणि सोशल मीडियावरती ट्रेंड करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूच्या समर्थकांनी केला. एकनाथ शिंदे हे MSRDCचे मंत्री त्या काळामध्ये होते, आत्तासुद्धा त्यांच्याकडे तेच खातं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका गोष्टीचं क्रेडिट मात्र नक्कीच दिलं पाहिजे की महाराष्ट्रातले अनेक प्रलंबित प्रकल्प जे आहेत ते त्यांच्या कार्यकाळामध्ये तातडीनं मार्गी लागलेले आहेत. म्हणजे अटल सेतू असेल, त्याच्यानंतर इतर अनेक गोष्टी आहेत. समृद्धी महामार्गाचं क्रेडिटसुद्धा अर्थातच त्यांना दिलं जातं. सोबत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी केंद्रात भाजपचं सरकार आहे त्यावेळी अशा पद्धतीच्या परवानग्या मिळवण्यामध्ये तातडीनं मदत जी आहे ती राज्य सरकारला मिळत असते आणि ती करून घेण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे. 6.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे ज्याला जवळपास 6,500 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. म्हणजे एका किलोमीटरला साधारणपणे 1,000 कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पावरती झालेला आहे. अर्थात प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी जसं म्हटलं की किंमत जरी इतकी या रस्त्यासाठी आपल्याला लागलेली असली तरी इकॉनॉमी जी तयार होईल ती याच्या कितीतरी पट असेल. 70,000 कोटी रुपयांची किमान अर्थव्यवस्था या रोडमुळं तयार होईल या त्यांच्या म्हणण्यामध्ये अर्थातच सत्यता आहे. कारण जेव्हा दोन शहरांमधलं अंतर अशा पद्धतीने कमी होतं तेव्हा अनेक गोष्टी तिथं आजूबाजूला विकसित होतात आणि तशाच पद्धतीची इकॉनॉमी आपल्याला पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे. आता जाता जाता अजून एक शेवटचा मुद्दा की जेव्हा मिसिंग लिंकचा हा प्रकल्प सुरू झालेला आहे तेव्हा त्याच्यातल्या अशा इतक्या वेगवान प्रवासाचा आनंद लोकांना किती काळ घेता येणार आहे. कारण एक्सप्रेस वेवरती अजून एक महत्त्वाचं काम सरकारला आता करायचं आहे आणि ते आहे या एक्सप्रेस वेच्या लेन वाढवण्याचं. 8 ऐवजी थेट 10 लेन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो MSRDCचा आहे. त्याच्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत आणि कदाचित बातम्यांमध्ये ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे त्याच्यानुसार मॉन्सून संपल्यानंतर म्हणजे पुढच्या साधारणपणे 4 ते 5 महिन्यामध्ये एक्सप्रेस वेच्या लेन वाढवण्याचं काम सुरू होऊ शकतं. त्याच्यामुळं एक मार्ग खुला झाल्यानंतर सोबत दुसऱ्या कुठल्या तरी कामामुळं पुन्हा ट्रॅफिक जे आहे ते वाढू नये इतकीच अपेक्षा आपण करू शकतो. अर्थात फेज वाईज हे काम करण्याचा जरी सरकारचा मानस असला तरी आपल्याला माहिती आहे की एखाद्या रस्त्याच्या कामामध्ये पुन्हा ट्रॅफिकचा खोळंबा कसा होत असतो. त्यामुळं ही मिसिंग लिंक जी आहे ती मुंबई पुणे या 2 एक्सप्रेसवेवरचं अंतर 2 शहरांमधलं अंतर कमी करण्यामध्ये फार महत्त्वाची ठरते. त्याची वैशिष्ट्य त्याच्यातले वेगवेगळे रेकॉर्ड्स याची माहिती तर तुम्ही ऐकताय, पण सोबत हे मूलभूत प्रश्न हे सुद्धा आपण विसरले नाहीत पाहिजेत. जिथं क्रेडिट ड्यू आहे तिथं ते आपण नक्कीच दिलं पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा कुणी तुमच्यावरती जाहिरातीचा मारा करत असेल तर मूळ गोष्टी आणि मूळ प्रश्नसुद्धा आपण विचारत राहिले पाहिजेत. हीच अपेक्षा या व्हिडिओच्या पाठीमागं आहे. त्यामुळं या मिसिंग लिंकबद्दल कुठंही न ऐकलेली माहिती तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.